गुड मॉर्निंग फ्रेंड्स. डिफरन्शियल कॅल्क्युलसच्या लेक्चर नंबर 29 वर आहोत. लास्ट लेक्चरमध्ये आपण एक्झाम्पल 3 पर्यंत आलो होतो. आता एक्झाम्पल नंबर 4. यूज मॅक्लॅरिन्स थेरम टू फाइंड द एक्सपान्शन इन असेंडिंग powers of x of log in bracket 1 plus e to the power x to the terms containing x to the power 4. म्हणजे जे आपण सिरीज आणणार आहोत असेंडिंग म्हणजे वाढत्या पॉवरनी, त्या सिरीज मध्ये x टू द पॉवर 4 असलं पाहिजे. म्हणजे तिथपर्यंत आपल्याला कॅल्क्युलेशन करणं गरजेचं आहे. केअरफुली बघून घ्या, कारण की सबस्टिट्यूशन आपल्याजवळ हे इक्वेशन नंबर राहणार नाही. त्यामुळे तुम्हाला पेज आणि पेन घेऊन लिहून बघावं लागेल, कॅल्क्युलेशन करून बघावं लागेल. त्यानंतरच तुमच्या लक्षात येईल. सोल्युशन वी हॅव y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स विच इज इक्वल टू y ला सफिक्स x विच इज इक्वल टू log 1 प्लस e टू द पॉवर x. दिस इम्प्लाइज e टू द पॉवर y विच इज इक्वल टू e टू द म्हणजे which is equal to 1 plus e to the power x. Differentiating successively with respect to x, comma, we get e to the power y and derivative of y is y1 which is equal to e to the power x. म्हणजे y1 is equal to e to the power x upon e to the power y. याला इक्वेशन नंबर 2 म्हणा किंवा यालाही 2 म्हणता येईल. आता याचं पुन्हा डिफरन्शिएशन केलं आपण. e टू द पॉवर y, y1 ची डेरिव्हेटिव्ह y2 प्लस y1, e टू द पॉवर y ची डेरिव्हेटिव्ह e टू द पॉवर y and y ची डेरिव्हेटिव्ह y1 which is equal to e to the power x. This implies e to the power y, y2 plus e to the power y, y1 is y1 square which is equal to e to the power x. हा झाला इक्वेशन नंबर 3. e to the power y into y3 पुन्हा डिफरन्शिएट केलं प्लस y2 e to the power y into y1. हे झालं याचं डिफरन्शिएशन पहिल्या टर्मचं इथपर्यंत. प्लस या दुसऱ्या टर्म साठी e to the power y डेरिव्हेटिव्ह ऑफ y1 चा स्क्वेअर इज 2y1 y2 प्लस y1 चा स्क्वेअर डेरिव्हेटिव्ह ऑफ e to the power y is e to the power y into derivative of y is y1 which is equal to e to the power x. जे अंडरलाइन केलेल्या टर्म आहे त्याची ऍडिशन होऊ शकते आणि म्हणून e to the power y into y3 plus y1 y2 e to the power y 2 times y1 y2 e to the power y म्हणजे 3 times e to the power y y1 y2 plus e to the power y y1 चा क्यूब which is equal to e to the power x. This equation number is 4. पुन्हा डेरिव्हेटिव्ह काढली याची e to the power y y4 plus y3 e to the power y into y1 plus 3 in bracket u into v into w चा फॉर्म्युला वापरायचा आहे आपल्याला. आपण ऑलरेडी 12th स्टँडर्ड मध्ये नंबर ऑफ प्रॉब्लेम सॉल्व केलेले आहे. कशाचे? 3 प्रोडक्टचे. u v w काय आहे फॉर्म्युला? d upon dx in bracket uvw which is equal to uv dw upon dx plus uw dv upon dx plus vw du upon dx. हा फॉर्म्युला आपल्याला आता इथं यूज करायचा आहे. आणि मी तुम्हाला सुरुवातीपासून म्हणत आहे की फॉर्म्युले जर आपल्या माइंड मध्ये असले तर डिफरन्शिएशन करणं आपल्याला सहज शक्य आहे. मग 3 इन ब्रॅकेट दोन फंक्शन्स एका ब्रॅकेट मध्ये ठेवलं. याचं करताय आपण e टू द पॉवर y y1 y2 e टू द पॉवर y y1 ठेवलं ब्रॅकेट मध्ये, y2 चं डिफरन्शिएशन y3 प्लस e टू द पॉवर y y2 ठेवलं ब्रॅकेट मध्ये, y1 चं डिफरन्शिएशन y2 प्लस y1 y2 ठेवलं ब्रॅकेट मध्ये आणि e टू द पॉवर y चं डिफरन्शिएशन e टू द पॉवर y into y1 प्लस त्याच्यानंतर e टू द पॉवर y y1 चा क्यूब चं डिफरन्शिएशन 3y1 चा स्क्वेअर into y2 प्लस y1 चा क्यूब
e to the power y चं डिफरन्शिएशन e to the power y into y चं डिफरन्शिएशन y1 which is equal to e to the power x. आता पहिली टर्म जशाला तशी लिहिलेली आहे e to the power y y4 प्लस y1 y3 e to the power y 3 times y1 e to the power y y3 म्हणजे हे जे सारखं सारखं अंडरलाईन केलेलं आहे याची जर बेरीज केली आपण तर 4 टाइम्स e टू द पॉवर y y1 y3 येईल प्लस 3 टाइम्स e टू द पॉवर y y2 y2 म्हणजे y2 चा वर्ग 3 न मल्टिप्लाय केलेला आहे प्लस हे जे अंडरलाईन केलेलं आहे डॉट 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 आणि हे डॉट 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 काय आहे हो 3 टाइम्स e टू द पॉवर y y1 चा वर्ग y2 आणि 3 न मल्टिप्लाय ब्रॅकेटला आहे इथं सुद्धा 3 टाइम्स e टू द पॉवर y y1 चा वर्ग y2 आणि म्हणून त्याची बेरीज झाली 6 e टू द पॉवर y इंटू y1 चा स्क्वेअर y2 आणि शेवटची टर्म प्लस शेवटची टर्म y1 चा क्यूब y1 म्हणजे y1 रेस टू 4 e टू द पॉवर y which is equal to e to the power x. आता हे जे इक्वेशन नंबर 1 2 3 4 आणि हा आलेला 5 हे तुम्हाला केअरफुली लक्षात ठेवायचं आहे. फार फार तर मी आता एक दोन व्हॅल्यूज तुम्हाला कॅल्क्युलेट करून दाखवेल मग बाकीच्या मी डायरेक्टच लिहिणार आहे. उदाहरणार्थ पुटिंग x is equal to 0 सक्सेसिव्हली इन 1 x is equal to जर 0 ठेवलं इथे तर y ला सफिक्स 0 येईल which is equal to log 1 plus e to the power 0 म्हणजे anything raised to 0 is 1 1 plus 1 is 2 म्हणजे याची व्हॅल्यू मिळेल log 2. त्याच्यानंतर अशाच पद्धतीने जर तुम्ही पुढे वाटचाल केली तर प्रत्येक इक्वेशन मध्ये सिस्टमॅटिकली x is equal to 0 सबस्टिट्यूट करा कॅल्क्युलेट करा आणि आलेल्या व्हॅल्यूज हे टॅली करून बघा बरोबरच येईल जे की मी आता डायरेक्ट लिहिणार आहे. हेन्स y ला सफिक्स 0 which is equal to log 2 ड्यू टू इक्वेशन नंबर 1. इक्वेशन 1 मध्ये at x is equal to 0 ठेवल्यानंतर ही व्हॅल्यू मिळणार आहे. y1 to the base 0 which is equal to e to the power 0 divided by e to the power y which is equal to 1 upon e to the power log 2 जे की y ची व्हॅल्यू आलेली आहे at x is equal to 0 so which is equal to 1 by 2. हे इक्वेशन नंबर 2 वरून आपल्याला मिळेल. इक्वेशन नंबर 3 आता 2 टाइम्स in bracket y2 to the base 0 means at x is equal to 0 plus 2 in bracket 1 by 2 चा square which is equal to 1. This implies 2y2 ब्रॅकेटच्या बेसला 0 सफिक्सला 0 प्लस आता हे 1 by 4 येईल 2 2 कटेल 1 by 2 होईल आणि दुसऱ्या साइडला जर गेलं तर 1 minus 1 by 2 होईल आणि याचं कॅल्क्युलेशन which is equal to 1 by 2 येईल आणि हेन्स y2 at x is equal to 0 तुम्हाला मिळेल 1 by 4 आणि हे मिळणार आहे इक्वेशन नंबर 3 वरून. आता इक्वेशन नंबर 4 2y3 त्याला सफिक्स 0 प्लस 3 into 2 into 1 by 2 into 1 by 4 प्लस 2 into 1 by 2 चा क्यूब which is equal to 1. This implies 2 in bracket y3 to the suffix ला 0 प्लस हा 2 कटेल 3 by 4 प्लस 1 by 8 याला जर सोडवलं तर 2 कटेल 8 सोबत आणि प्लस 1 by 4 शिल्लक राहील. हे 3 by 4 प्लस 1 by 4 हे 4 by 4 होईल म्हणजे 1 येईल हा 1 1 कॅन्सल होईल आणि y0 टू द बेसला म्हणजे सफिक्सला 0 इज 0 येईल. हे इक्वेशन नंबर 4 वरून मिळेल आपल्याला. आता इक्वेशन नंबर 5 इम्प्लाइज 2 इन ब्रॅकेट y4 त्याला सफिक्स 0 प्लस 4 into 2 into 1 by 2 into 0 म्हणजे ही होल टर्म इज 0 प्लस 3 into 2 into 1 by 4 चा स्क्वेअर प्लस 6 into 2 into 1 by 2 चा स्क्वेअर into 1 by 4 प्लस 2 into 1 by 2 raised to 4 which is equal to 1.
This is due to equation number 5. This implies 2 in bracket y4 त्याला सफिक्स 0 प्लस हा तर 0 झाला, हे झाले 6 आणि 1/4 चा वर्ग म्हणजे 1/16 प्लस हा 4 2 सोबत कॅन्सल झाला इथे, किंवा 1/4 हा 1/4 1/16 झालं. याच्या सोबत जर आपण कॅन्सल केलं, आता उदाहरणार्थ कुठपर्यंत आलो होतो आपण, हा टर्म ही 0 झाली, ही टर्म इथे. आता इथे बघा, इथे आपण 2 न जर याला डिवाइड केलं, 2 × 2 इथं कटेल, 1/2 शिल्लक राहील. मग हा 2 याच्या सोबत कॅल्क्युलेशन होईल आणि इथं 3 शिल्लक राहील आणि इथं 4 म्हणजे डिनॉमिनेटरला 4 म्हणजे 3/4 प्लस इथं जर एक पॉवर कमी झाला 2 चा तर 3 राहील आणि 3 म्हणजे 1/8 which is equal to 1. This implies 2y4 plus suffix 0 plus 3/8 plus 3/4 plus 1/8 आणि राईट हँड साइडचा 1 लेफ्ट हँड साइडला आल्यामुळे -1 which is equal to 0. This implies 2 ब्रॅकेट मध्ये y4 त्याला सफिक्स 0 प्लस आपण 8 एलसीएम काढलेला आहे त्यामुळे हा 3 प्लस लसावीला खालच्यानी भागा आणि आलेल्या भागाकाराला वरच्यानी गुणा. जर 8 ला 4 नी भाग दिलं तर 2 चा भाग जाते आणि 2 नी जर न्यूमरेटरला मल्टिप्लाय केलं तर 6 येते. 8 ला 8 नी भाग दिलं तर 1 चा भाग जाते, 1 नी न्यूमरेटरला मल्टिप्लाय तर 1 येते. याच्या खाली 1 आहे, 8 ला 1 नी भाग दिलं तर 8 चा भाग जाते आणि 8 नी 1 ला मल्टिप्लाय केले तर 8 होते, म्हणून -8 डिवाइडेड बाय 8. हे झालं 10 - 8 म्हणजे 2/8 म्हणजे 1/4. This implies 2 y ला सफिक्स 4 at x is equal to 0 plus 1/4 which is equal to 0. त्याला राईट हँड साइडला नेलं तर -1/4 येऊन जाईल आणि 2 न डिवाइड केलं तर y ला सफिक्स y4 सफिक्स 0 म्हणजे at x is equal to 0 is equal to -1/8 आलं, कॉमा डॉट डॉट. अशा पद्धतीनं तुम्ही सिस्टमॅटिक करणं गरजेचं आहे. कॅल्क्युलेशन्स फार महत्त्वाचे असतात आणि पुटिंग दिस व्हॅल्यूज इन मॅक्लॅरेन्स थेरम, कॉमा वी गेट. काय आहे थेरम? f(x) which is equal to f(0) plus x/1 factorial f(0) plus x² divided by 2 factorial f"(0) plus x³ divided by 3 factorial f"(0) plus x⁴ divided by 4 factorial f ला फोर्थ डेरिव्हेटिव्ह ऑफ 0 प्लस डॉट डॉट डॉट. हेन्स f(x) which is equal to काय आहे व्हॅल्यू दिलेली, log in bracket 1 plus e to the power x is equal to f(0) म्हणजे y at x is equal to 0 log 2 काढलेला आहे प्लस y1 at x is equal to 0 आपण काढलेला आहे 1/2 म्हणजे हे झालं x/2 प्लस f"(0) म्हणजे y2 at x is equal to 0 काय मिळालेला आहे आपल्याला 1/4 आणि हा 1/2 म्हणजे 1/8 म्हणजे x²/8. त्याच्यानंतर y f"(0) म्हणजे y3 at x is equal to 0 0 आलेला आहे त्याच्यामुळे ही टर्म 0 होऊन जाईल आणि y4 at x is equal to 0 -1/8 आलेला आहे. इथं 4 फॅक्टोरियल आहे, हा x⁴ जैसे थे. 4 फॅक्टोरियल म्हणजे 4 3 4 × 3 × 2 × 1 आणि डिवाइडला 8 आहेच. कशाची व्हॅल्यू आहे y4 at x is equal to 0 ची काय आली आहे व्हॅल्यू -1/8. मग याचं जर कॅल्क्युलेशन केलं आपण तर 4 फॅक्टोरियल म्हणजे 4 4 × 3 12 12 × 2 24 24 × 8 192. So -x⁴ divided by 192. आपल्याला फोर्थ टर्म किंवा x⁴ पर्यंत यायचं होतं म्हणून आपण इथपर्यंत कॅल्क्युलेशन केलं प्लस डॉट 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 ॲज द रिक्वायर्ड एक्सपान्शन. मित्रहो, हा जो एक्झाम्पल आहे फार केअरफुली आपल्याला बघायचा आहे, लिहून काढायचा आहे, डिफरन्शिएशन सिस्टमॅटिक करायचं आहे
ॲट एक्स इज इक्वल टू 0च्या व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करायचं आहे आणि मॅक्लॅरेन सिरीजमध्ये सबस्टिट्यूट केल्यानंतर रिझल्ट आणायचा आहे. मला असं वाटते की आता मॅक्लॅरेन सिरीजवर कुठल्याही पद्धतीचे कोणतेही जरी प्रॉब्लेम आले, मी शिकवल्याच्या व्यतिरिक्त सुद्धा, तरी आपल्याला ते करता येते याचं मला विश्वास आहे. आणि आपण आता इथे थांबू. धन्यवाद.